विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, के आर्ट, BH कॉमर्स, एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आज आपण GG 220B जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा जो भूगोल आहे त्यामध्ये टुरिझम या टॉपिकविषयी चर्चा करत आलो. त्यामध्ये मागील तासिकेला आपण बघितलं की ॲग्रो टुरिझम म्हणजे काय किंवा कृषी पर्यटन म्हणजे काय, कृषी पर्यटनाची का आवश्यकता आहे, कृषी पर्यटन आवश्यक केल्यामुळे कोणकोणते फायदे होतात, कोणकोणत्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार प्राप्त होतो, ह्या गोष्टी आपण मागील तासिकेला बघितल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ह्याविषयी सांगत असताना आज आपल्याला बघणार आहोत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या पर्यटन विकास महामंडळाविषयी माहिती आपण आजच्या तासिकेला बघणार आहोत. तर चला बघूया. पर्यटन विकास महामंडळात पर्यटन ह्या टॉपिकविषयी बघत असताना महाराष्ट्रातील पर्यटनाची वाढ आणि विकास याविषयी चर्चा केली. त्यानंतर आपण बघितलं की महाराष्ट्राची पर्यटन क्षमता कशी त्याच्याविषयी चर्चा केली. त्यानंतर कृषी पर्यटन म्हणजे काय, कृषी पर्यटनाची सुरुवात असेल, कृषी पर्यटनाची आवश्यकता असेल, कृषी पर्यटनासमोरची आव्हाने असेल, कृषी पर्यटनामध्ये काय घेवायच्या काळजी असेल, त्यानंतर कृषी पर्यटनामुळे कोणकोणते फायदे होतात याविषयी आपण चर्चा केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, पर्यटनाची या टॉपिकमध्ये शेवटचा टॉपिक आपण बघतोय की महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ. विकास महामंडळाचा उद्देश असेल, विकास महामंडळाच्या उपक्रमांची माहिती असेल, महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा असेल, जिल्हानिहाय पर्यटन विकास, या 4 टॉपिकविषयी आजच्या तासिकेला आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने विकसित केलेली पर्यटन स्थळे असतील, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या भविष्यातील काय काय वेध त्याचाही विचार आपल्याला करायचा आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाला प्राप्त झाली पारितोषिक याचाही आपण विचार करणार आहोत. तर चला बघूया, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ नेमकं काय आहे. तर महाराष्ट्र राज्य हे विविधतेने नटलेले आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये पर्यटन विकासाला मोठ्या प्रमाणामध्ये वाव आहे हे आपल्याला सर्वांना सर्वश्रुत आहेत. म्हणजे आपण जर विचार केला तर महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये असेल तर कोकण किनारपट्टी असेल, पश्चिम घाट असेल, देश असेल किंवा कोकणाचा भाग असेल तर पश्चिम पश्चिम महाराष्ट्राचा भाग असेल तर उत्तर महाराष्ट्राचा भाग असेल तर मराठवाडा असेल आणि विदर्भ असेल, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या विविधतेने म्हणजे प्राकृतिकदृष्ट्या असेल, सांस्कृतिकदृष्ट्या असेल, राजकीयदृष्ट्या असेल किंवा वेगवेगळ्या आर्थिकदृष्ट्या असेल तर महाराष्ट्र राज्य विविधतेने नटलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक संस्कृती असेल, त्यानंतर राजकीय संस्कृती, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृतीने नटलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या नद्या असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या विविधता महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या पर्यटन केंद्रही विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाव आहे ते आपल्याला माहिती आहे. म्हणजे महाराष्ट्राला लाभलेला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा असेल, तर त्याचबरोबर निर्माण झाले समुद्र किनारे असतील, त्यात कोकणामधील असणारे कोकणाची फळबागा असेल, सह्याद्री पर्वतामधील असणारी उंच शिखरे असतील किंवा त्या थंड हवेचे ठिकाणे असतील, उदाहरणार्थ महाबळेश्वर असेल, पाचगणी असेल. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे ज्योतिर्लिंग असतील, त्यानंतर अष्टविनायकापैकी काही गणपती, याविषयी प्रत्येक गोष्टीने नटलेला असा महाराष्ट्रामध्ये पर्यटन विकासाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. म्हणूनच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची आपण स्थापना केली आहे असे आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात ऐतिहासिकदृष्ट्या असेल, सामाजिकदृष्ट्या असेल, सांस्कृतिकदृष्ट्या असेल, धार्मिक आणि प्राकृतिक हवामानातील विविधता यामुळे पर्यटन विकास व्हावा ह्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. आता महाराष्ट्र राज्यातील पर्यटनाचा विकास व्हावा, चालना मिळावी यासाठी शासनाने 3 कोटी अधिकृत भांडवल देऊन कंपनी ऍक्ट 1956 अन्वये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची दिनांक 20 जानेवारी 1975 रोजी स्थापना करण्यात आली. हे लक्षात ठेवा की महाराष्ट्र शासनाने की पर्यटनाचा विकास जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर व्हावा म्हणून 20 जानेवारी 1975 रोजी त्याची स्थापना करण्यात आली. या महामंडळाला मार्च 1984 मध्ये 3 कोटी रुपये, 1989 मध्ये 15 कोटी रुपये, तर 1998 मध्ये 25 कोटी रुपये इतके वाढीव भांडवल शासनामार्फत देण्यात आले आहेत. पर्यटन विकास असेल किंवा आणि प्रचालनात्मक कार्य असेल या सदर महामंडळ करते. शिफारशी वजा असेल, नियमित स्वरूपाची कामे असेल, पर्यटन असेल, सांस्कृतिक कार्य या विभागामार्फत करण्यात येत असतं हे आपल्याला माहिती असतं. थोडक्यात लक्षात ठेवा की 20 जानेवारी 1975 साली स्थापन झालेलं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, या विकास महामंडळ महाराष्ट्रातील असणाऱ्या वेगवेगळ्या पर्यटन केंद्रांना मोठ्या प्रमाणात विकास करणे हे त्याचं प्रमुख कार्य हे आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल. आता या प्रमुख महामंडळाचा काय उद्देश असू शकतो, तर बघा, महामंडळाचा उद्देश सांगत असताना महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील स्थिर मालमत्तेच्या दायित्वासंबंध ताब्यात घेणे, राज्यात किंवा राज्याबाहेर बसविणे, निर्माण करणे, पर्यटनाच्या संबंधित असलेला व होऊ शकणारा कुठल्याही प्रकारे निगडीत असलेला उपक्रम ताब्यात घेणे. त्यानंतर विशेषतः पर्यटन विकास असेल, पर्यटन बंगले असेल, पॅव्हेलियन असेल, लोकनिवास असेल, धर्मशाळा असेल, युथ हॉस्टेल असेल, पर्यटन केंद्र असते, पर्यटन माहिती केंद्र असेल,
कन्व्हेन्शन सेंटर असेल, त्यात संलग्न असलेले उपहारगृहांच्या सोयीसह ताब्यात घेऊन ते महाराष्ट्र राज्यात विदेशी आणि अंतर्गत पर्यटनाचा विकास होण्याच्या दृष्टीने चालवले गेले पाहिजेत, असाही त्याच्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा या महामंडळाचा उद्देश आपल्याला सांगता येईल. त्यानंतर राज्यातील अभयारण्य असेल, उपवने असेल, करमणूक प्रधान सौंदर्य स्थळे असेल इत्यादीच्या पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षक असलेली स्थळे ही भाडे तत्वाने घेऊन त्याच्या प्रकारे संपादन करून त्याचा विकास कसा करता येईल याचाही विचार केला पाहिजे. राज्यातील पर्यटन महोत्सवात राज्यातील वारसा स्थळे असेल, पर्यटनाच्या दृष्टीने ठिकाणी उदाहरणार्थ एलिफंटा महोत्सव असेल, नागपूर महोत्सव असेल, कोल्हापूर महोत्सव असेल, पुणे महोत्सव असेल, एलोरा महोत्सव असे सांस्कृतिक महोत्सवही आयोजित करण्यात येत असतात. या व्यतिरिक्त चिकू असेल, त्या द्राक्ष, केळी इत्यादी प्रकारच्या महोत्सवद्वारे प्रस्तावित करण्यात आले आहेत. आता याच महामंडळाच्या पर्यटन विकास महामंडळाचे उपक्रम कोणकोणत्या प्रकारचे उपक्रम घेतले जातात त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. पर्यटन स्थळांचा विकास करण्याच्या उद्देशाने ह्या महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे हे आपल्याला माहिती आहे. थोडक्यात खाजगी व्यावसायिकांना पर्यटन विकास कार्यासाठी जागा उपलब्ध करून देणे व मूलभूत सोयीसुविधा निर्माण करून देण्याची महत्त्वाची भूमिका मंडळाला पार पाडावी लागत आहेत. यासाठी संपूर्ण राज्याच्या पर्यटनाच्या विकासाचा आराखडा तयार करण्याचे काम या हाताने थोडक्यात हाती घेण्यात आले आहेत असे आपल्याला सांगता येईल. महामंडळाने याआधी समुद्र किनाऱ्यावर 22 जागांची निवड करून ठेवली आहेत. तसेच प्रेक्षणीय स्थळे व धार्मिक स्थळे, ऐतिहासिक स्थळे, थंड हवेची ठिकाणे, वन्य प्राणी असलेली ठिकाणे इत्यादी पर्यटनाचे आकर्षण होऊ शकणाऱ्या जागा निश्चित केल्या असून पर्यटन विकासाचा आराखडा पूर्ण करण्याचे महामंडळाने ठरवले आहेत. थोडक्यात यासाठी पुरेसे आर्थिक बळ असेल शासनाकडून किमान सुरुवातीच्या काळात तरी मिळणे जरुरीचे आहेत. महामंडळाने ही बाब शासनाकडे सादर केली असून शासनाने आवश्यक ती मदत करण्याची इच्छाही प्रदर्शित केली आहे. महामंडळ वाजवी अटीवर दीर्घ मुदतीच्या भाडे तत्वाने तसेच पट्ट्याने या ठिकाणच्या जागा उपलब्ध करून शासनाचा विचार करत आहेत. आता या ठिकाणी सांगत असताना या ठिकाणी महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा कोणकोणता आढावा आहे तो आपण घेऊया. थोडक्यात महाराष्ट्र राज्यात पर्यटन विकासाला भरपूर वाव असून यामध्ये महाराष्ट्राला 720 किलोमीटर समुद्र किनारा लाभला आहे जो आज जैवविविधतेने समृद्ध असा आहे. महाराष्ट्रामध्ये असलेल्या सह्याद्री डोंगर रांगांमध्ये 350 पेक्षा अधिक गड किल्ले आहेत. 5 राष्ट्रीय उद्याने असतील, 35 अभयारण्य असेल, 4 जागतिक वारसा स्थळे असलेले अजिंठा असेल, वेरूळ असेल, घारापुरची लेणी असेल, छत्रपती शिवाजी टर्मिनस असेल, अष्टविनायक असेल यांचा समावेश या ठिकाणी झाला आहे. त्याचबरोबर 5 ज्योतिर्लिंग असेल, शिर्डी, पंढरपूर, जेजुरी यासारखी विविध धार्मिक स्थळे असेल. या ठिकाणी टप्प्याटप्प्याने सेवा सुविधांमध्ये वाढ करणेही गरजेचे आहेत. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाला पर्यटन विषयक निवासातील सोयी सवलती आणि देखभालीसाठी महाराष्ट्र शासनाकडून प्रतीचे वित्तीय पाठबळ मिळवून सदर निवासातील सोयीचा आणि देखभालीचा दर्जा सुधारण्याचे ठरवले आहेत. जलक्रीडा केंद्राचा विचार करता भारतामध्ये क्रीडा केंद्र मर्यादित आहेत. महामंडळाने अनेक स्थळांचा जलक्रीडा म्हणून विकास करण्याचेही निश्चित केले आहेत. महाराष्ट्राला लाभलेल्या 720 किलोमीटर लांबीच्या समुद्र किनाऱ्याबरोबरच महाराष्ट्र शासनाने पाटबंधारे खात्याच्या आधिपत्याखाली असणारे ही जलाशय ताब्यात घेतले आहेत. आता याचबरोबर बघत असताना या ठिकाणी असणाऱ्या गणपतीपुळे असेल, कार्ले असेल, पुणे असेल का तर या ठिकाणी शासनाने जलक्रीडा केंद्र निर्माण केले आहेत. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोटाळा असेल, नेरूळ पार खाडी असेल, अरोदा असेल, बाटबोर्ड असेल, तारकली असेल अशा या ठिकाणी निर्गमित जलक्रीडा केंद्र ही सुरू करण्यात आलेली आहेत. त्यात स्कुबा डायव्हिंग असेल, काउंडिंग असेल, हाऊसबोट असेल, स्पीडबोट असेल यासारख्या विविध सेवा सुविधाही सुरू केल्या आहेत. सार्वजनिक खाजगी भागीदारी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असेल यांच्या माध्यमातून ओशन वर्ल्ड प्रकल्प राबवण्याच्या प्रस्तावाला तत्वता मान्यता देण्यात आलं असून ते सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क पुणे यांनी सदर प्रकल्पाचा परिपूर्ण अहवाल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू झाले आहेत. राज्यातील किल्ल्यावरील असेल, समुद्रभरतीतील इतर पर्यटन स्थळांच्या पर्यटकांच्या निवासात पर्यटक आपला वेळ व्यतीत करण्यासाठी येत असतात. अशा पर्यटकांना ठिकाणी पिण्याचे शुद्ध पाणी असेल, निवारा असेल, ऊन पावसापासून संरक्षण, प्रसाधनगृहे यासारख्या मूलभूत सोयी उपलब्ध करून देणेही या ठिकाणी आवश्यक आहेत असं आपल्याला सांगता येईल. म्हणजेच शासनातर्फे आणि शासन यंत्रणेच्या साह्याने योजना अल्प मुदतीत कार्यान्वित करण्याच्या बाबतीमध्ये विशेष लक्ष केंद्रित करून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने अधिकाधिक आकर्षित करण्याच्या दृष्टीने प्रयत्नांची शिकस्त करणे गरजेचे आहे. आता यानंतर सांगत असताना आपल्याला अजिंठा आणि वेरूळ लेणी संवर्धन किंवा पर्यटन विकास प्रकल्प करून एक टप्पा पूर्ण झाला आहे असे आपल्याला सांगता येईल. पहिल्या टप्प्यामध्ये लेणी संवर्धन असेल, औरंगाबाद विमानतळ विकास, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, वनीकरण इत्यादी कामे केली गेली आहेत. त्यासाठी 128 कोटी रुपये खर्च झालेले असून मार्च 2000 मध्ये पूर्ण झाले आहेत.
JBIRC या जपान बँक ऑफ इंटरनॅशनल कोऑपरेशन जपान सरकार यांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 300 कोटी रुपये कर्ज रूपाने अर्थसहाय्य मंजूर केले असून त्यापैकी 60 कोटी रुपये अंमलबजावणीसाठी संस्थेने खर्च करावायचा आहे. केंद्र शासन असेल किंवा JBIC यामध्ये 2003 मध्ये असा करार झाला आहे की ह्या सदर करारनामा दिनांक 31 जुलै 2003 मध्ये अंमलात आला आहे. राज्य शासनाने डिसेंबर 2004 मध्ये सदर प्रकल्प राबवण्यासाठी परिपूर्ती पद्धत अवलंबण्याची ठरवली होती. दुसऱ्या टप्प्यामध्ये लेण्या संवर्धन असेल, लेणी विकास असेल, वनीकरण असेल, पाणी पुरवठा असेल, जनजागृती असेल, मायक्रो क्रेडिट, अजिंठा वेरूळ येथे पर्यटन संकुल इत्यादी कामाचा समावेश या ठिकाणी झाला आहे. दुसऱ्या टप्प्याची कामे देखील अंतिम टप्प्यात आली असून त्यावर एकूण 260 कोटी रुपये खर्चही अपेक्षित आहेत. आता जिल्हा न्याय पर्यटन विकास या टॉपिकविषयी बघणार आहोत की महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने पर्यटनाचा विकास हा जास्तीत जास्त व्हावा म्हणून उद्देशानुसार जिल्हा स्तरावर पर्यटनविषयक कामे अधिक वेगाने हाती घेण्यासाठी आणि प्रस्तावाचा अंमलबजावणी प्राधान्याने व्हावी यासाठी 4 नोव्हेंबर 2010 मध्ये सुधारित अध्यादेश निर्गमित केला आहे. या अध्यादेशामध्ये प्राधान्याने जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. त्याचप्रमाणे शासन निर्णय 15 एप्रिल 2004 मध्ये अन्वये जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांना अनुक्रमे 15 लाखापर्यंत कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. आता ह्या विशेष अधिकाराचा वापर करून माननीय जिल्हाधिकारी यांनी विविध पर्यटन स्थळांचा विकास करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये केला गेला आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ म्हणजे असेल त्या विकास महामंडळाची कोणकोणती कामे, कोणकोणत्या प्रकारचे ते उपक्रम राबवता आलं आणि हे कोणत्या उद्देशाने निर्माण करण्यात आलं याविषयी चर्चा केली. विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही शंका, प्रश्न निर्माण झाले असेल तर आपण या ठिकाणी माझा मेल ID दिला आहे, यावरती आपण मेल करू शकता. अशाच प्रकारे आपण पुढील तासिकेला राहिलेला या पर्यटन विकास महामंडळाविषयी माहिती आपण पुढील तासिकेला बघणार आहोत. तोपर्यंत ओके, बाय, गुड डे.